नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांचा मेकॅनिक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण आता सिंगल फेज मोटर म्हणजे बोरवेलची मोटर बिना स्टार्टरची कशी चालवायची ती एकदम सोप्या ह्याच्यात शिकवणार आहे. तर आपली स्टार्टरची वायर आहे मित्रांनो, ते मोटरची वायर आहे खालनं आलेली, हे असे. आता आपण त्याला सोलून घेऊया अशा प्रकारे. 3 कलर मित्रांनो, हे कलरला खूप महत्त्वाचं आहे. तर हे असं सोलून घेऊया तिन्ही. गेल्या व्हिडिओत कसं मी तिन्ही वायरिंगची माहिती दिली होती, तसंच ह्या व्हिडिओत मी तुम्हाला अजून एक बार माहिती देतो. पहिली मित्रांनो ही कॉमन आहे, ही दुसरी मित्रांनो आपली ही काय स्टार्टिंग आहे आणि ही रनिंग आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये मित्रांनो आपण ही कंडेन्सर जोडून ही आपण मोटर चालू करणार आहे. तर ती बिना स्टार्टरची मित्रांनो ही चालू करू शकतो आपण. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मित्रांनो आपल्याला ह्या ज्या 2 वायऱ्या तर मित्रांनो आपण आता जोडणार आहे. तर आता आपण ही जी निळी आहे कॉमन, ह्याला आपण डायरेक्ट फेज देणार आहे मित्रांनो. हे आपला करंट आर्टिंग आहे मित्रांनो, ह्याला आपण डायरेक्ट फेज देणार आहे. तर हे आपला फेज आहे. तर हे निळीला डायरेक्ट फेज, ह्याला मित्रांनो आपण डायरेक्ट चिकट टेप मारून सुद्धा घेऊ शकतो. किंवा इथं तुम्हाला MCB टाकायचं असेल तर तुम्ही इथे MCB किंवा काही बटन वगैरे काही बी टाकू शकता तुम्ही मित्रांनो. तर ह्या कंडेन्सरची वायर आता हे राहिले ह्या 2 वायऱ्या मित्रांनो. ह्या 2 वायऱ्या मित्रांनो ह्या 2ला जॉईंट मारून घ्यायचं कंडेन्सरची ह्याला. तर मित्रांनो बघा आता आपण केबल कशा प्रकारे जॉईंट दिलेलं. आता राहिली मित्रांनो ही फक्त न्यूट्रल मित्रांनो आपल्याला रनिंगला द्यायचं, म्हणजे लालला द्यायचे. रनिंग आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्या आपण अशा प्रकारे सप्लाय देऊन आपली मोटर चालू करू शकतो. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही चालू करू शकता मित्रांनो.